नमस्कार, वृंदा क्रिएशनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर इथे ना आज आपण 32 साईजच्या फोरटक्स ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. तर 32 साईजसाठी मी 10 इंचाची घडी घेतलेली आहे. ही आपली पूर्ण घडी आहे 10.5ची. 32 साईजसाठी मी 10 इंचाची घेणार आहे घडी. आणि या ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मार्जिनसाठी. आणि या पद्धतीने आपण 14 इंचाची उंची घेऊन ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्याच पद्धतीने आता आपण पुढच्या बाजूची पण ड्रॉ करून घेणार आहोत. तर इथे मी पुढच्या बाजूला उंची 12.5 घेतलेली आहे. 1.5 इंच कमी घ्यायची. आपली उंची आहे 13, 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 14तून 13 मायनस 1.5 इंच मायनस करून 12.5वरती खूण करून घ्यायची आणि खालच्या बाजूला 3 इंच क्रॉस पट्टीसाठी घ्यायची. आता हा जो आपला सेंटर आहे, जी लाईन आखलेली आहे, त्यावरती मी 1.5 इंच पुढचा गळा आणि 2 इंच मागच्या गळ्याची रुंदी घेतलेली आहे. आणि शोल्डर मी 5 आणि 5.5 घेतलेलं आहे. पुढच्या गळ्याचं 5 आणि मागच्या गळ्याचं 5.5 घेतलेलं आहे. आणि आपला पाठीमागचा गळा हा 9 इंचाचा आहे. तर इथे मी 9 इंचावरती लाईन ड्रॉ करून बॉक्स करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपण इथे आर्महोल जो आहे, आपला मुंडा आहे, तो मी 5.5चा घेतलेला आहे. तर या पद्धतीने व्यवस्थित आपण त्याचं माप घेऊन तो पण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि पाठीमागच्या मुंड्याला आपण 1.5 इंचावरती एक खूण करून घेऊन त्यानंतर आपण पुढचा गळा हा 6 इंचाचा घेतलेला आहे. आपली गळा रुंदी 1.5 इंच आहे. या पद्धतीने पुढच्या गळ्याचा पण आपण हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा. त्याचप्रमाणे आपण पुढचा मुंडा पण आपला 5.5चाच आहे. तर या पद्धतीने हे बघा, तीनही बाजूने टेप लावून घ्यायची, जेणेकरून आपलं माप थोडंही मागे पुढे होता कामा नये. कारण ब्लाऊजला जरा अर्धा किंवा पाव इंच जरी इकडे तिकडे माप झालं तरी ब्लाऊज पूर्ण बिघडतं. पुढच्या मुंड्यासाठी आपण 1 इंच कोपऱ्यातून घेतलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने गोलाकार आकार द्यायचा आहे. त्याच पद्धतीने पाठच्या मुंड्याला पण असाच तर या पद्धतीने ह्याला आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हा जो कपडा आहे ना, ह्याचा उपयोग आपल्याला क्रॉसपट्ट्या काढण्यासाठी किंवा योगपट्टीसाठी होतो, जर हा साधा कपडा असेल तर. अस्तरचा नाही होत उपयोग. आता आपण पुढच्या गळ्याला पण गोल आकार देऊन घेऊया. हे बघा, थोडा बाहेरून आकार द्यायचा आहे, जेणेकरून तो आकार गोल येईल. त्यानंतर आता आपण जे फोरटक्सचे टक्स आहेत, त्या टक्सची मापं टाकणार आहोत. तर हे बघा, गळ्याचा आकार आणि ही जी आपण 12.5वरती खूण करून घेतलेली आहे ती, ह्या दोघांचा मध्य काढून इथे 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. करून लाईन आखून घेतले, त्या दोघांचा मध्य काढून तिथे आपण 2.5 इंचाचा एक टक्स घ्यायचा आहे. त्यानंतर ही जी शोल्डर पट्टी आहे, त्याचा पण सेंटर काढून आपण 10.5वरती टक्स पॉईंट घेणार आहोत. आपलं 32 साईजचा ब्लाऊज आहे, त्यासाठी मी 10.5वरती घेते टक्स पॉईंट. आता हे माप आपण मोजून घ्यायचं किती आहे आणि तेवढंच खालच्या बाजूला माप घेऊन तिथे आपण 1.5 इंचाचा टक्स घेणार आहोत. अशा पद्धतीने हा 1.5 इंचाचा घ्यायचा आणि दोन्ही बाजूला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे. कमरेकडच्या बाजूने आपण 1 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. आणि हा आपला टक्स आहे ना, हा 5.5 ते 6 इंच, जसा तुम्हाला कप लहान हवा आहे, मोठा हवा आहे, त्यावरती आपण तो टक्स ॲडजस्ट करून घ्यायचा. मुंढ्यातून जो आपला टक्स येतो, हा पण 3.5 ते 4 इंचाचा टक्स असतो. काही जणांना कप जास्त आवडत नाही, टोक आलेला आवडत नाही, त्यासाठी हे थोडे कमी घ्यायचे, 1.5 घ्यायचा किंवा हा 3.5 घ्यायचा. आणि या बाजूला आपण योगसाठी जो आकार देणार आहोत, ते आपण 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याला आकार द्यायचा आहे. आता अशा पद्धतीने आपण हे कटिंग करून घेणार आहोत. तर इथे बघा, मी 10.5ची मगाशी म्हटलं होतं त्याप्रमाणे घडी घेतलेली, त्यातलं अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे आणि सरळ कटिंग करून घ्यायचं आहे. आपला पाठीमागचा भाग कट झालेला आहे. आता त्याच पद्धतीने आपण हा पुढचा भाग पण कट करून घ्यायचा आहे.
तर याच पद्धतीने आपण हा पुढचा भाग पण कट करून घेणार आहोत. तर इथे बघा, हे मी क्रॉस पट्टी आपण 2 आहेत त्या कट करून घेतल्यात मध्ये. पुढच्या मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे, तो पण कट करून घ्यायचा. आता हे जे 2 पार्ट्स आहेत ते बघा, हे टक्स मी थोडे डार्क करून घेते जेणेकरून तुम्हाला पण कळेल. आणि हे आपण अशा पद्धतीने उलट करून दुसऱ्या बाजूला हे टक्स उठवून घ्यायचे, कारण ज्यावेळेला आपण ते टक्स काढतो ते आपले टक्स मागे पुढे होऊ नयेत यासाठी ही ट्रिक वापरायची. म्हणजे आपले टक्स हे बघा इथे उठलेले तुम्हाला दिसतच असतील, त्यावरती खडूने पुन्हा एकदा मार्क करून दाखवते, ते बघा. तर हे आपले टक्स झालेले आहेत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फोरटक्स ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे. तर आता हेच आपण आता ह्याचे हात कटिंग करून घेऊया. तर हात उंची आहे 10. 32 साईजसाठी मी आपली 7.5 इथे मी 8.5ची घडी घेतलेली आहे, कारण आपण छाती घडी 10.5ची घेतली आहे, तर मी 8.5ची घडी घेतलेली आहे. आणि ह्याची उंची आहे 10 इंच. तर वरच्या बाजूला इथे 1 इंच सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि आपण जो कप पॉईंट दिला तिथे 1 इंचाच्या लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची आणि त्यानंतर त्याला आपण बाहीचा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने. आणि खालच्या बाजूला आपण इथे दंडघेर टाकलेला आहे. दंडघेर आहे 5.25 आणि पुढे 2 इंच मार्जिन घेतलं आहे मी. आणि हाताची पण आपण कटिंग करून घेऊया. तुम्हाला जर माझी ही फोरटक्स ब्लाऊजची कटिंग आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा, कारण तुमचं हे एक लाईकच मला अजून नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन देईल. तर आता आपण हे जे अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे ते आता आपण या पीस मेन फॅब्रिकवरती ठेवून कट करून घ्या. तर याचा काठ आहे लहान, तर हा काठ आता आपण हातासाठी वापरणार आहोत. आता याच्या काठाच्या खाली बघा 2.5 ते 3 इंचाची रिकामी पट्टी दिलेली आहे. तर ती पट्टी आपण घेणार नाही आहोत, त्याच्या वरच्या बाजूला आपण थोडं घेऊन काठ आपण हातासाठी वापरणार आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे कट करून घेऊयात.
तर इथे बघा मी ह्या लाकडी पट्टीच्या साहाय्याने क्रॉसपट्ट्या काढून घेते. तर कपड्यावर ही पट्टी तिरकी ठेवायची आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची. ही पट्टीचं माप आहे ना, हे 1.5 इंचाचं माप आहे, त्यामुळे क्रॉसपट्ट्या अगदी बरोबर येतात. तर अशा पद्धतीने मी ह्या क्रॉसपट्ट्या आता कट करून घेऊया आपण, ज्या आपल्याला गळ्याच्या पायपिंगसाठी वापरायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपलं हे 4 टक्स ब्लाऊजचं पूर्ण कटिंग करून झालेलं आहे. ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस त्याचे जे छोटे छोटे तुकडे उरलेले असतात ते तसे जपून ठेवायचे. जोपर्यंत आपलं ब्लाऊज शिवून होत नाही तोपर्यंत त्याचा एकही तुकडा कुठेही टाकायचा नाही, कारण ज्यावेळेला ब्लाऊज पीस कमी पडतो ना त्यावेळेला ह्या छोट्या छोट्या तुकड्यांचा पण उपयोग होतो. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.